कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथल्या वेदगंगा चिकोत्रा नदीच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात आज सकाळी रक्ताचे डाग दिसले। महादेवाच्या पिंडीच्या जवळच रक्त दिसल्यानं एकच खळबळ उडाली। मुरगुड पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन संशयित द्रवपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले। दरम्यान ग्रामस्थांनी मंदिराची स्वच्छता करून शिवलिंगावर अभिषेक केला। हा अंधश्रद्धेचा भाग आहे की कुणाचा खोडसाळपणा आहे याबद्दल तपास होणं गरजेचं आहे। वेदगंगा आणि चिकोत्रा नदीच्या संगमावर नानीबाई चिखली हद्दीत संगमेश्वर महादेव मंदिर आहे। चिखली कुर्ली रस्त्यावरील हे मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असतं। या मंदिरात ग्रामस्थांची नेहमीच वर्दळ असते। आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंदिरात आलेल्या एका शेतकऱ्याला शिवलिंगाजवळ आणि आजूबाजूला तांबड्या रंगाचा द्रवपदार्थ पडलेला दिसून आला। त्यानं मंदिराचे पुजारी सचिन जंगम आणि इतर ग्रामस्थांना ही माहिती दिली। त्यानंतर ग्रामस्थ मंदिरात जमा झाले। गावच्या महिला पोलीस पाटलांनी ताबडतोब मुरगुड पोलिसांना माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मंदिरात दिसलेला लाल भडक द्रव्य पदार्थ म्हणजे रक्त असल्याचा ग्रामस्थांचा संशय असून पौर्णिमेच्या दिवशी कुणी अघोरी प्रकार केल्याचा संशय आहे। त्यामुळे पोलिसांनी द्रवपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत। दरम्यान ग्रामस्थांनी मंदिर परिसराची स्वच्छता करून शिवलिंगावर अभिषेक केला। या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे।